खंत व्यक्त होते. आता दिल्लीला आंदोलन सुरू आहे, या बाबतीमध्ये मला तर कुठलीही माहिती नाही किंवा मी दिल्लीला अजिबात गेलेलो नाही. पण त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, सिच्युएशन काय आहे, किती मॉब आहे आणि लाठीचार्ज आपण म्हणतायत तो का झाला हे मला आज काही सांगता येणार नाही. पण तुम्हाला वाटतं की तरी परिस्थिती हाताबाहेर गेली का, काय झालं का, आंदोलन चिघळलं त्यामुळे लाठीचार्ज झाला, हा तर तपासाचा भाग आहे. मला वाटतं केंद्रामध्ये सगळे नेते त्या ठिकाणी बसलेले आहेत, वरिष्ठ नेते त्या ठिकाणी बसलेले आहेत, अधिकारी आहेत, ते या बाबतीमध्ये लक्ष घालत आहेत. पण राज्यामध्ये पण प्रत्येक शहरात प्रत्येक गावामध्ये आता त्याच्या समर्थनार्थी आंदोलनं होत आहेत. ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, असे राजकीय पक्ष पण त्यात सपोर्ट करतात. नाही, ठाकरेंची शिवसेना यांना राष्ट्रवादी, मला वाटतं यांना तर माणसं मिळतच नाही आंदोलनाला. हे इतके गाजावाजा करतात, प्रयत्न करतात, पण यांच्या मागे कोणी येत नाही, त्यांच्या आंदोलनामध्ये कोणी सहभागी होत नाही. आणि म्हणून मग त्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं हा तर त्यांना तेवढंच काम राहिलेलं आहे. कारण स्वतःच्या पक्षाचं अस्तित्वही राहिलेलं नाही आणि कार्यकर्तेही राहिले नाही, मागे कोणी फॉलोअर राहिले नाही त्यांच्याशी कोणी. त्यामुळे मला असं वाटतं की आता कुठे आंदोलन झालं तर ते त्याच्या मागे मागे जातील. सुप्रिया सुळे यांनी राजनाथ सिंग यांना नमस्कार केला, त्यांच्या पाया पडले. ही घटना सध्या खूप चर्चेत आहे राज्यामध्ये, कसं बघताय याच्याकडे? सुप्रियाता यांनी काय राजनाथ सिंग यांच्या पाया पडले त्या, मग त्यात चुकीचं काय, वाईट काय? हे आपली संस्कृती आहे, आपलं कल्चर आहे महाराष्ट्राचं. आणि सगळ्यातूनच बघा, कोणी वरिष्ठ असेल, कोणी ज्येष्ठ असेल. आता माननीय राजनाथ सिंगजी गेल्या अनेक वर्षापासून पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी आहेत, मोठ्या पदावर आहेत, गेल्या अनेक वर्षापासून मंत्री आहेत. आणि याच्याने कोणी समोर आलं तर आपण कोणी असो, मी पण कोणी ज्येष्ठ आलं तर त्या ठिकाणी निश्चित खाली वाकून नमस्कार करतोच. मला वाटतं त्यामध्ये काही वावगं आहे, मला असं काही वाटत नाही. भाऊ, याला जोडून एक प्रश्न आहे की मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकावरून शरद पवार गटामध्ये मतभेद बघायला मिळतोय. सुप्रिया सुळेंच्या विरोधात रोहित पवार यांनी भूमिका घेतली. परंतु हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांनी भूमिका काय घ्यावी, काय घेऊ नये, त्यांच्या आपसामध्ये काय मतभेद आहेत. कारण रोहित पवार सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टींना विरोध करताना आपण बघितलं असेल. आणि विलिनीकरण करायचं की दोन्ही पक्षाचं, त्यावर त्यांचा आक्षेप आहे. आमच्या सोबत यायचं की नाही महायुतीसोबत, याबाबतही त्यांचं काही वेगळं मत आहे. ते त्यांचं वेगळं मत आहे. पण मला वाटतं हा त्यांचा कौटुंबिकी प्रश्न आहे आणि पक्षांतर्गत प्रश्न आहे, ते बसून सोडवतील. कुठेतरी सुळे केंद्रात येतील अशी देखील चर्चा आहे, मंत्रिमंडळात त्यांचा सहभाग. ते तर काही सांगता येत नाही, हा जरतरचा प्रश्न आहे. मला वाटतं ते जर महायुतीमध्ये आले, एनडीमध्ये आले तरचा हा प्रश्न आहे. नंतर त्या बाबतीमध्ये निर्णय वरिष्ठ घेतील एकत्र झाल्यावर. कोणाला मंत्री करायचं, कोणाचं नाही, त्यांचं काय बोलणं होतं, काय होत नाही, हा सगळा पक्षश्रेष्ठींचा दिल्लीचा प्रश्न आहे. भाऊ, गिरीश महाजनांनी तुमच्यावर, तुम्ही ज्या पद्धतीने संजय राऊतांवर टीका केलेली होती की तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा असं सांगण्यात आलं होतं, त्याच पद्धतीने संजय राऊतांनी सांगितलं की गिरीश महाजनने स्वतःचे कपडे सांभाळावे, तुमच्या कपड्यांमध्ये झुरळ होते आणि गिरीश महाजन करप्ट माणूस आहे. आता कोणत्या अँगलनी त्यांना मी करप्ट दिसलो होता? मी तर 15 वर्षाला मंत्री आहे. एखादा आरोप माझ्यावर सांगावा, सिद्ध झाला सांगावं किंवा कोणी केला असंही सांगावं, मला असं वाटतं. संजय राऊतांना काय, मला वाटतं त्यांना तर काही फार महत्त्व न दिलेलं बरं, मला असं वाटतं. मी कालही सांगितलं की तो हा माणूस जोपर्यंत शिवसेना संपवत नाही उद्धवजींची, तोपर्यंत गप्प बसणारच नाही. त्यांना रोज काही ना काही बोलायचंच आहे आणि ते असं बोलायचं आहे की ते पक्षाला हानिकारकच होईल. आणि त्यामुळे मग त्यांना उत्तर देणं मला आता काही फार वाटत नाही. का तुम्ही रोज आलात की आपलं संजय राऊत असं म्हणले, संजय राऊत तसं म्हणले. आता आम्ही कुठपर्यंत आमचं तोंडे खराब करून घ्यायचं, मला असं वाटायला लागलेलं आहे आता सध्या. त्यामुळे त्यांना उत्तर न दिलेलं बरं. पण लोकांनी त्यांना त्याची जागा दाखवलेली आहे. त्यांची हाफ पॅन्टसुद्धा लोकांनी आता ठेवलेली नाही, मला असं वाटतं. सगळेच कपडे त्यांचे उतरवलेले आहेत राऊतांचे. त्यामुळे आता मी पुन्हा सांगेल की बाबा अशी बडबड करण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष ठेवा. जे लोक शिल्लक आहेत ते कसे पळणार नाहीत याची काळजी आपण घ्या. आपल्याला एक महत्त्वाचं जे आमंत्रण मिळालेलं आहे, आता जे एकनाथ खडसेंचं वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाला ते आपल्याला जे आमंत्रण दिलेलं आहे, आपण जाणार आहे त्या काय? तर खूप महत्त्वाच्या कामाने मी त्या दिवशी बाहेरगावी आहे. तुम्ही हसतायत, आता मला महत्वाचं काम आहे. मी खूप महत्वाच्या कामाने त्या दिवशी बाहेरगावी आहे, त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. शुभेच्छा तुमच्या. वा, शुभेच्छा आहेत ना त्यांना. 75 वर्ष झाले, त्यांनी 100 पूर्ण करावी, त्यांनी सेंचुरी पार करावी, त्यांच्या हातून चांगलं काम व्हावं अजून. शुभेच्छा आमच्या त्यांना.
भाऊ मध्यंतरी आपले फोटो व्हायरल झालेले होते, त्या संदर्भात एक आरोपीला काल अटक करण्यात आलेली आहे. नेमकं कोण आरोपी आहे त्याच्या संदर्भात काही माहिती आपण घेतला का? नाही, मी आपल्या चॅनलवरच बघितलं सकाळी त्या संदर्भामध्ये आणि मी माहिती घेतली. ज्या वेळेला हे सगळं षडयंत्रच म्हणेल मी याला हे सगळं करण्यात आलं, त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी दिलेली होती आणि त्या अनुषंगाने मग ज्याने या संदर्भामध्ये जास्त पोस्ट केलेल्या होत्या, तयार व्हायरल केलेल्या होत्या, त्याला पकडण्यात आलेलं आहे आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की बाबा मी याच्या माध्यमातून या पोस्ट काही बनवलेल्या आहेत आणि त्या व्हायरल केलेल्या आहेत. त्याचा फोनही जमा केलेला आहे, त्याने ते कसं केलं, काय केलं हे सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी जाणून घेतलं आणि त्यांनी सांगितलेलं आहे किंवा माझी चूक आहे, मी माफी मागतो, पण या संदर्भामध्ये आता त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे, निश्चित त्याला मोठी शिक्षा होईल. याच्यामागे काही राजकीय षडयंत्र समोर येते. ते मी असं म्हणणार नाही. आज तरी ते त्याचा तपास सुरू आहे, त्याला कालच ताब्यात घेतलेला आहे. तो सांगेल त्याला कोणी सांगितलं, का केलं, कशासाठी उपद्रव करत बसला, असे जोडजाड करून फोटो. मला वाटतं होतो त्या बाबतीमध्ये सांगेल आणि त्यानंतर मग समोर येईल. पण आज तरी मी कुणावर असे आरोप करणार नाही. सिंहस्थाच्या कामांसाठी 24 तास अलर्ट राहा आणि वेळेत कामं पूर्ण करा अशी तंबी काल तुम्ही अधिकाऱ्यांना दिली आहे. बरोबर आहे. थोडं घाटांच्या बाबतीमध्ये जे घाट आपण नवीन तयार करतोय, त्र्यंबकेश्वरला असतील, नाशिकला असतील, त्या बाबतीमध्ये असेल, STP प्लॅन असेल, काही कामांना थोडं गती देण्याची गरज आहे. कारण जे काम 50% व्हायला पाहिजे होतं ते 30% झालेलं आहे, जे 60% व्हायला पाहिजे ते 35% झालेलं आहे. आणि म्हणून मी म्हटलं स्पीड आपण वाढवा. पण त्यांनी सांगितलं बेसमेंटमध्ये थोडासा त्रास होतो, वेळ लागतो, पण आता वरच्या कामांना वेळ लागणार नाही, आम्ही काम वेळेमध्ये पूर्ण करू. आणि काम नुसतं पूर्ण करायचं नाही तर ते क्वालिटीचं असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे. आणि म्हणून मग मी त्या ठिकाणी अधिकाऱ्याची बैठक घेऊन, विस्तृत अशी बैठक घेऊन त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. हो, SIRचे कामं चालू आहेत, परंतु जास्त करून आपल्या नेत्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये किंवा पक्ष कार्यालयामध्येच ते कामं होत आहेत. त्यावर विविध पक्ष जे आहेत ते आक्षेप घेत आहेत. खरं तर ही कामं प्रशासनाने घरोघरी जाऊन करण्याची आहेत, परंतु पक्ष कार्यालयामध्ये येत आहेत सर्व. हे मला वाटतं याच्या पक्षकारे ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, शासकीय अधिकारी आहेत, मग शिक्षक असतील, काय असतील, ते तर हे काम करताच आहेत. पण आमची ही जबाबदारी आहे, आमचं नाव आलं की नाही, आमच्या शेजाऱ्याचं नाव आलं की नाही, आपल्या गावातल्या सगळ्या लोकांचे नाव आले की नाही, हे बघण्याची जबाबदारी आपली आहे. पण आता एकदा हे नाव या यादीमध्ये आलं नाही तर त्याला मग पुढे मतदान करता येणार नाही आहे. ही सगळी नवीन यादी आपण तयार करतोय. त्यामुळे मला वाटतं आमचे सगळे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील तर या कामात मदत करत असतील किंवा लोकांचे नाव नोंदवत असतील त्यात गैर काय. आणि सगळ्या पक्षांना मुभा याच्यामध्ये सगळ्यांनी करावं, मुभा ठाणी करावं, शरद पवारच्या काँग्रेसने त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने करावं, काँग्रेसने करावं, हे आपण करून घेतलं पाहिजे. उलट ही सगळ्यांची आपली जबाबदारी आहे. याच्यामध्ये आता बोगस नावाचा प्रश्न येत नाही. घरोघरी जाऊन नावं तपासली जात आहेत, कार्ड तपासली जातात, त्यांचे नावं यादीमध्ये येत आहेत. जी बोगस होती ती आता सगळी निकाली निघत आहेत. कुठले नाव आता बोगस राहणार नाही. एक नाव 2-3 ठिकाणी, एक खेड्यावर पण आहे, नगरपालिकेमध्ये पण आहे, ग्रामपंचायतमध्ये पण आहे. आता असं होणार नाही. महापालिकेत पण आहे, कोल्हापूरला, सांगलीला, सोलापूरला कामगार येतात, त्यांचे नाव इकडे आहे, तिथेही आहेत. आता असं होणार नाही. त्यामुळे मला वाटतं ही खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. ही सगळ्यांची जबाबदारी आहे. तुम्ही जरी BLOकडे गेलात, त्यांना सांगितलं की असं नाही तसं, तर ते ऐकतात ना, त्यांना उलट मरत होते. त्यात व काय चुकीचं काय होत नाही भाऊ. तुम्ही जे म्हणतात ना, घरोघरी BLO जात नाहीये, ते कुठेतरी एका ठिकाणी बसत आहेत आणि त्यांचं बसण्याचं ठिकाण तुमच्या नगरसेवकांचं अजिबात कुठे आमच्या कार्यालयामध्ये BLO बसून काम करत नाही. मला तर आव्हान आहे काँग्रेसवाल्यांना, यांना सगळ्यांना, की तुम्ही एक काम हाती घ्या. तुम्ही पण एक काम करा. कुठलाही मतदार त्या यादीमधून वंचित राहता कामा नये किंवा तो तुझं नावं झालं नाही असं होतं अजिबात कामा नये. पण जे बोगस आहेत ते 100% यातून निघणार आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं त्याची धास्ती काँग्रेसने यांनी सध्या राखून घेतलेली आहे आणि म्हणून मग असे काहीतरी चुकीचे आरोप ते करतायत. शासकीय अधिकारी जे आहेत त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये त्यांनी पर्यावरण काम केलं की नाही याची नोंद व्हावी अशी सूचना तुम्ही केली होती. त्या संदर्भात काय निर्णय नेमका झाला? नाही, सूचना केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या संदर्भामध्ये पत्र दिलेलं आहे. पत्र दिलेलं आहे आपण त्या संदर्भावर. त्याच्यावर मला वाटतं निश्चित कार्यवाही होईल. आणि खरं आहे, पर्यावरण नुसतं लोकांनीच करायचं, विद्यार्थ्यांनीच करायचं, अधिकाऱ्यांनी का करू नये. त्यांची सुद्धा जबाबदारी तेवढी मोठी आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण आपल्या पुढे सर्वात मोठं आव्हान जे आहे पुढचं भविष्यातलं ते पर्यावरण आहे, निसर्ग आहे. झाडं लागली पाहिजे, झाडं जगली पाहिजे, सगळं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळं आता निसर्गाचा जो समतोल ढळत चाललेला आहे त्याचं कारण मूळ कारण झाडतोड सुद्धा आहे. आणि म्हणून मला वाटतं आम्ही तशा सूचना विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे. मला वाटतं त्यावर पॉझिटिव्ह निर्णय होईल. त्याचबरोबर नाशिकमध्ये आता आपण काल बघितलं असेल, आम्ही जी झाडं आहेत
कॉन्क्रीट करताना, फुटपाथ करताना सगळी झाडं म्हणजे झाडाच्या वर 4 इंचाचा थर सिमेंटचा मारला गेलेला आहे. पण त्याला आता पाणीच मिळत नाही. खाली सिमेंटचा रस्ता आहे 50 फुटाचा, 80 फुटाचा, 100 फुटाचा. इकडे फुटपाथ आहे, इकडे दुकानं आहेत. मग पाणी खाली जाईल कसं आणि झाडांना पाणी मिळेल कसं? हे पाणी मिळत नाही. म्हणून मग त्याचे मुळं अतिशय ढिसूळ होत आहेत आणि मग नंतर मोठी मोठी झाडं हे वृक्ष खाली कोसळण्याचं प्रमाणही वाढतं आहे. मग इथे असेल, मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, नाशिकला असेल. पण त्याची सुरुवात आम्ही काल केली. ड्रिल मशीन घेऊन त्या झाडाच्या बुंद्याच्या आजूबाजूला जवळपास त्याचा 2-2, 3-3 फुटाचा व्यास आम्ही त्याला केलेला आहे की जेणेकरून त्यात पाणी गेलं पाहिजे. पावसाचं पडणारं पाणी हे त्यामध्ये गेलंच पाहिजे, झाडांना पाणी मिळालं पाहिजे, त्याच्या मुळांना पाणी मिळालं पाहिजे. म्हणून आम्ही ती मोहीम हाती घेतलेली आहे. आम्ही नाशिक महापालिकेच्या वतीने आता मोठ्या प्रमाणात सळदूर मशीन ठेवून ज्या ज्या ठिकाणी सगळी खोड झाकली गेली सिमेंटने पूर्ण 100% त्याच्या बाजूला आम्ही ते मोकळी करून पाणी जाण्यासाठी व्यवस्था करतो. साहेब, शिंदे सेनेचे एक ना एक पदाधिकारी अडचणीत येत आहेत. रमेश म्हात्रे, रवींद्र दंगेकर नंतर दुर्गेतील एक पदाधिकारी आहेत, तिला खंडणी प्रकरणी अटक केली आहे. असं याच्यात पक्ष नाही. जो चूक करेल त्याला त्याच्यावर कारवाई होणार आहे. ते कुठल्याही पक्षाचे असू शकतात. तर ते या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे असं नाही. खरं म्हणजे दवाखान्यात झालेली घटना त्याचं समर्थन मान्य शिंदे साहेबांनी पण केलं नाही. म्हात्रेच्या संदर्भामध्ये त्यांनी पण त्याचं समर्थन अजिबात केलेलं नाही. आणि त्या पद्धतीने त्यांनी अगदी महिलेवरही हात उगारला, त्या डॉक्टरला इतकं मारलं, हे अतिशय चुकीचंच आहे. त्याचं समर्थन कोणी केलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक आपली बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे. शिंदे साहेबांनी कडक शब्दातच त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आपलं मत मांडलेलं आहे. त्यामुळे पक्ष कुठला असू शकतो. शेवटी माणूस त्याचं काय कोणाचं केव्हा तोल देईल, कोण किंवा काय करेल हे काही सांगता येत नाही. थँक्यू. थँक्यू.